तर यावेळेस आपण बघितलं राज ठाकरे यांनी अतिशय मोठं विधान सध्या केलं असल्याचं आपण बघतोय। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना साथ घातली असल्याचं सध्या म्हटलं जातंय, कारण त्यांनी तसं विधान जे आहे ते सध्या केलेलं आहे। आमची जी भांडणं आहे, आमच्यातले वाद जे आहेत ते खूप कमी आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे असं देखील यावेळेस राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एकंदरीत साथ घातली आहे का, आगामी काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसणार का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। मग मला वाटतं नेमकं करायचं काय किंवा साधायचं काय, सांगायचं काय, आपण प्रश्न राज ठाकरेंनी असा प्रस्ताव यापूर्वी उद्धव ठाकरेंना दिला होता, आताही दिलाय, परंतु कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या इगोमध्ये म्हणून ते एकत्र येणार असं कोण म्हटलं? त्याचा काय संबंध आहे विशेष? उद्धवजीन राज साहेबांच्या संजय शिरसाटाचा संबंध काय आहे विशेष? उत्तर आहे माझं। आता ठीक आहे, त्याचा संबंध काय आहे याच्यात? राज साहेबांच्या हा बस झालं। पाणी टंचाई बद्दल बरीच ओरड सुरू आहे। यवतमाळमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीचा जीव गेला पाण्यासाठी। राज्यभरात लोक वणवण सुरू आहे, मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही असा आरोप। आता काल संभाजीनगरात महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। मुख्यमंत्री तर आले होते, मंत्री होते 2-4। आता त्यांनी सांगितलं की या शहरात तर आपण बघितलं यावेळेस अंबादास दानवे देखील या संदर्भात सध्या माध्यमांसोबत संवाद साधत होते। मात्र सध्या जर आपण बघितलं तर राज्याच्या अस्तित्वासाठी राज यांचा हा प्रस्ताव जो आहे तो सध्या आपल्याला बघायला मिळतोय। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा टाळी देण्यासाठी ही साथ घातली का, हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। महाराष्ट्रातील खरं तर विविध मुद्द्यांना घेऊन उद्धव ठाकरे आणि मनसेने एकत्र यावं ही आपण बघतो, अनेकांची भूमिका राहिलेली आहे। अनेकांनी या संदर्भात एकंदरीत आपण जर बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भूमिका आतापर्यंत अनेकांनी जाहीरपणे व्यक्तही केली असल्याचं आपण बघितलेलं होतं। अनेक राजकारणी मंडळी असतील किंवा सामान्य जनता असेल, प्रत्येकाच्या मनात खरं तर हा प्रश्न होता, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, हा सवाल सध्या उपस्थित केला जात होता। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर आता थेट राज ठाकरे यांनीच हा प्रस्ताव ठेवला असल्याचं सध्या बोललं जात आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये राज्यातलं चित्र काहीसं वेगळं दिसतं का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।